नगर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील स्टेशन रोडवरील जुन्या लोखंडी पुलावरून मल्हार चौकाकडे जाताना शुभम मेन्स पार्लरच्या पाठीमागील पत्राच्या शेडमध्ये विठ्ठल पारधे बेकायदेशीररित्या शासनाचा कोणताही परवाना नसताना भारत गॅस कंपनीच्या घरगुती गॅस टाक्याजवळ बाळगून लोकांच्या जीवितास धोका निर्माण होईल अशा प्रकारे गॅस टाकीतून गॅस काढून तो LPG वाहनात अनधिकृतरित्या रिफिलिंग करत आहे अशी माहिती मिळाल्याने नगर शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांनी पोलीस पथक नेमून पथकास पंचांसोबत जाऊन कारवाई करण्याच्या सूचना दिल्या। पथक खासगी वाहनाने संबंधित ठिकाणी गेले आणि तेथे अचानक छापा टाकला असता एक इसम काळ्या पिवळ्या रंगाची प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षात रिफिलिंगच्या मोटर मशीनसह वजन काट्यावर घरगुती गॅस टाकी उलटी करून त्यातून रिक्षात गॅस भरताना आढळून आला। त्या इसमास पोलिसांची आणि पंचाची ओळख सांगत विचारपूस केली असता गॅस भरणाऱ्या इसमाने त्याचं नाव विठ्ठल पारधे असं सांगितलं, तर काळ्या पिवळ्या रंगाच्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या पॅगो रिक्षा चालकास त्याचं नाव विचारलं असता अनिल भिंगारदिवे असं सांगितलं। संबंधित ठिकाणी काही भरलेल्या तर काही मोकळ्या गॅस टाक्या आढळून आल्याने विठ्ठल पारधे यास घरगुती गॅस टाक्या वापरण्याचा परवाना आहे का असं विचारलं असता त्यानं कुठलाच परवाना नसल्याचं सांगितलं, तर त्याची अधिक विचारपूस करीत त्याच्याकडून 30,000 रुपयांचे एक काळ्या व सिल्वर रंगाची गॅस रिफिलिंग मशीन, 31,500 रुपये किमतीच्या भारत गॅस कंपनीच्या त्यात 9 सीलबंद असलेल्या वजनदार घरगुती वापराच्या गॅस टाक्या, तर 3,000 रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे एक अर्धवट भरलेल्या वजनदार घरगुती वापरायचे गॅस टाक्या, तसेच 18,900 रुपये किमतीची 7 भारत गॅस कंपनी असं लिहिलेल्या आणि सील नसलेल्या वजनानं हलक्या घरगुती वापराच्या गॅस टाक्या, तसेच 50,000 रुपये किमतीची एक काळ्या पिवळ्या रंगाची प्रवासी वाहतूक करणारी पॅगो रिक्षा अनिल भिंगारदिवे याच्या कब्जात असलेली, तसेच 3,000 रुपये किमतीचे युनिटेक कंपनीचा एक वजन काटा असा एकूण 1,36,400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। तर यात संबंधित 2 इसमांना ताब्यात घेऊन मुद्देमालासह कोतवाली पोलीस स्टेशन येथे आणण्यात आलं आणि त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।